नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये तुम्ही बघणार आहात की नागराज सुमनला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतो. अशा ठिकाणी शिफ्ट करतो त्या ठिकाणीहून आधीचं गॅरेज त्याला दिसत असतं, पण त्या गॅरेजपाशी चक्क अर्जुन आणि सायली पोलिसांसह आलेले त्याला दिसतात. त्या गॅरेजच्या आतमध्ये महिपतला किडनॅप करून ठेवलेलं असतं. आता तो महिपतपाशी जातो आणि त्याला हलवण्याचा प्रयत्न करतो, पण जसं तो त्याला सोडतो तो आरडाओरडा चालू करतो आणि त्या आरडाओरड्याच्या दिशेने अर्जुन, सायली आणि पोलीस सगळे येऊ लागतात. आता नागराज खूपच घाबरलेला असतो. त्या दिशेने येता येता हा जो महिपत असतो तो खूप आरडाओरडा करून पोलिसांना आपल्याकडं ओढणार, तेवढ्यात पाठीमागून ती प्रिया त्याचं तोंड दाबते आणि प्रिया तिथं आलेले पाहून, इतका उशीर का लावलास, माझ्या मौतीलाच यायचं होतं ना, असं नागराज तिला बोलतो. इकडे नागराज प्रिया आणि महिपतला शिफ्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. शिफ्ट करताना तो खूप त्रास देत असतो. दोघांचा एक विचार होतो की याला पहिले बेशुद्ध करण्यात यावं आणि तिथून शिफ्ट करावं. इकडं खूपच तोंडाशी आलेले असतात अर्जुन, सायली, पोलीस, आणि हे पाहून प्रिया थोडीशी आयडिया लावते. ती दुसऱ्या दिशेने जाऊन आरडाओरडा करते की वाचवा वाचवा म्हणून. आता या वाचवाच्या दिशेने सगळे अर्जुन, सायली आणि पोलीस आकर्षित होतात आणि कोण आहे तिकडे हे बघण्यासाठी त्या ठिकाणी जातात. अक्षरशः प्रिया त्यांच्या पाठीमागे सगळ्यांनाच पळायला लावते. ते पळतात देखील आणि प्रिया त्या लोकेशनपासून त्यांना खूप लांब घेऊन जाते. याच फायदा घेऊन महिपतला नागराज तिथून शिफ्ट करतो. आता शिफ्ट करताना मात्र हे प्रियाचं चांगलं चांगलं डाले असतं. पोलिसांच्या तावडीतून तिला काय सुटता येत नसतं. ती एका ढिगाऱ्या पाठीमागे लपलेली असते आणि तिथून वेळचा फायदा घेऊन तिथून ती पळ काढते. त्या ठिकाणावर पुन्हा पोलीस येतात आणि बघतात तर काय या ठिकाणी कोणीच नसतं. मग वाचा वाचा कोण म्हटलं, आपल्याला चकवा दिला की काय असं त्यांना वाटतं. इकडे प्रिया नागराजकडे येते आणि आतमध्ये हाका मारू नका असं बोलते, कारण आतमध्ये सुमन देखील असते, पण सुमन बेशुद्ध असते. इकडं अस्मिताला खूप त्रास होता असतो. त्यावेळेस सचिन त्या ठिकाणी येतो आणि तिला विसरून जा असं सर्व बोलतो. आणि तुम्ही बघणार आहात की अस्मिता त्याच्यावर खूपच चिडते. मी जिवंत असतानाच, बायको जिवंत असताना दुसऱ्या बाईकडं बघायची हिंमत तरी कशी तुझी झाली, आता हे विसरून जा, मला ह्या गोष्टीत खूप कंटाळा आला असं तो बोलतो. तो तिला हात लावून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ही ऐकण्याच्या बाहेर असते. तो तिला ढकलून देतो. आता तिला ढकलून दिल्यानंतर ती खाली पडते. त्याच वेळेस कल्पना त्या ठिकाणी येते. तिला पडलेले बघून ती त्याच्यावर खूप ओरडते. ती इथून जा असं म्हणून सांगते. सचिनला ती खूप ओरडल्यानंतर सचिन तिथं निघून जातो आणि हे प्रकरण खूपच वाढतं, कारण वादावादीच्या रूपांतर चक्रीमध्ये झालेलं असतं. आता अर्जुन, सायली आणि सर्व पोलीसना कळण्यात येतं की आपल्याला चकवा दिलेला आहे. पहिल्यांदा पुरुषाचा आवाज आला, नंतर महिलेचा आवाज आला आणि महिला आपल्याला बाहेर घेऊन गेले आणि पुरुषांनी तिथून पळ काढला असेल. त्या लोकेशनवर हे पुन्हा जातात. आता इकडं सुमनला थोडी अर्धवट प्रिया दिसायला लागते. त्यावेळेस ती पुन्हा त्याला बेशुद्ध करून टाकते गुंगीचं औषध देऊन. इकडे तुम्ही बघणार आहात की अस्मिताला अश्विन तपासायला येतो. ही गोष्ट सर्व कल्पना अर्जुना देखील सांगते की तिची हालत खूप खराब आहे. पुन्हा या दोघांमध्ये वाद झाले. अश्विन तपासतो आणि ट्रेस खूप आहे असं अश्विन सांगतो. त्यावेळेस प्रताप आणि सर्वजण खूपच चिडतात. इकडे त्या लोकेशन आल्यानंतर बांधलेली दोरी आणि खाद्यपदार्थ आणलेली चिठ्ठी तिला दिसते. त्या चिठ्ठीवर कालच्या पेपरची तारीख असते, पण तेलाचे डाग आणि याच्यामुळं असं कळतं की कालच काहीतरी खायला आणलं आहे. त्यावेळेस आपण इथून थोडंसं उशीर आलो आणि आपल्याला चकवा दिला आहे हे सर्वांच्या लक्षात येतं. आता मित्रांनो, तुम्ही पुढील भागामध्ये बघणार आहात की महिपत त्यांच्या तावडीतून त्यांना हातात तुरी देऊन सुटतो. सुटल्यानंतर तो नागराजला फोन लावतो, ए नाग्या असं बोलतो. त्यावेळेस तो सुटला काय असं याला वाटतं. आता काय करावं याला काय कळत नाही. आता नागराज तो खूपच घाबरलेला असतो. इकडे अस्मिता अर्जुनला फोन करून कळवते, अर्जुन मी तिथे यायच्या आधी त्याला तिथून हाकलून द्या असं बोलतो आणि प्रताप तसं करतो देखील. प्रताप सचिनला चक्क घराच्या बाहेर हाकलून देतो. आता पुढील भाग बघणं खूप रंजक असणार आहे. सचिनचे हाल काय होईल, तो जेलमध्ये जाईल की बाहेर राहील. अर्जुन जे बोलतो ते करतोच.